नमस्कार विद्यार्थी मित्र हो. ज्याप्रमाणे विद्यार्थी अभ्यास करतो त्याचप्रमाणे निरोगी जीवनसुद्धा त्याला तितकेच महत्त्वाचे आहे. आणि म्हणून मी अभ्यासाबरोबर निरोगी जीवनासाठी योगासने आणि प्राणायाम याचा अभ्यास तुम्हाला शिकवणार आहे. हा अभ्यास जसं की आसनं हे 8व्या वर्षापासून ते 80 वर्षापर्यंत केल्या जातात, तसाच प्राणायामाचा जो अभ्यास आहे तो 12 वर्षापासून आपल्याला जीवनभरसुद्धा करता येते. मग हा अभ्यास जर तुम्ही व्यवस्थित जर शिकलात तर तुमच्या कुटुंबामध्ये सुद्धा याचा फायदा होणार आहे. कारण की कुटुंबामध्ये लहान मुलं आहेत, तुम्ही तर आहातच, तुमच्यापेक्षा मोठे तरुण मुलं आहेत, प्रौढ आहेत, आईवडील किंवा आजी आजोबा म्हातारे, हे सर्वजण तुमच्या कुटुंबामध्ये आहेत. मग याचा फायदा तुमच्याबरोबर त्या कुटुंबातील सर्वांना होणार आहे. म्हणून तुमच्यासाठी मी हा योगाभ्यास वर्ग सुरू केलेला आहे. मित्रहो, आपण पाहिलं की जगभर विज्ञानाने खूप मोठी प्रगती केलेली आहे. या प्रगतीमध्ये वेगवेगळे शोध लागलेत. या शोधामधून आपल्या पूर्वीच्या जीवनाचा जर विचार केला आणि आत्ताच्या जीवनाचा विचार केला तर प्रचंड बदल आपल्याला दिसतो. तर त्यामध्ये पूर्वी साधे घरं असायचे, आज सिमेंट कॉन्क्रीटचे घरं आहेत. प्रत्येकाच्या घरामध्ये टी व्ही आहे, फ्रीज आहे, पंखे आहेत, कूलर आहेत. चांगल्या मध्यमवर्गीय श्रीमंत लोकांच्या घरामध्ये AC आहे. अशा सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. परंतु एवढे जरी विज्ञानानं शोध लावले, एवढे माणसासाठी सुख निर्माण केले, पण खरंच माणसाला या सुखाचा पुरेपूर लाभ घेता येतो का? तर नाही. मग का घेता येत नाही? याचं कारण असं आहे की आपल्या कुटुंबामध्ये आपण पाहतो की BP असेल, शुगर असेल, मानदुखी, कंबरदुखी, हार्ट अटॅकसारखे आजार, हृदयासंबंधीचे आजार, ॲसिडिटी, असे किती आजार आपल्या कुटुंबामध्ये कोणाला ना कोणाला तरी आहेतच. कोणाला पोटाचा आजार आहे तर कोणाला ॲसिडिटीचा आजार आहे. असे हे जे आजार आहेत, यामुळे आपल्याला जीवनाचा आनंद जो आहे तो घेता येत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की प्रत्येकजण आपल्या करिअरमध्ये आहे. शेतकरी शेतामध्ये काबाड कष्ट करणारा आहे, एखादा व्यापारी आहे, एखादा नोकरदार आहे, विद्यार्थी आहेत. प्रत्येकजण आपल्या या व्यवसायामध्ये धडपडत असतो आणि हे करत असताना आपल्या काही अपेक्षा आहेत. तर त्या सगळ्याच अपेक्षा आपल्या पूर्ण होतील असं नाही. आणि मग ह्या अपेक्षा पूर्ण करता 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 आपल्याला अनेक वेळा ताण येत असतो. मग शरीरावर जो ताण पडतो त्या ताणामधूनच अनेक आजार हे जन्माला येतात आणि ते आपल्या शरीरामध्ये कधी प्रवेश करतात तर ते आपल्याला लक्षात सुद्धा येत नाही. आता आपण पाहिलं की मानसशास्त्रज्ञांनी अनेक शोध लावले. तर मानसशास्त्रज्ञांनी एक शोध असा लावला की माणसाला जे आजार होतात ते शरीरापेक्षा मनाचे आजार, म्हणजे 80% आजार हे मनापासून होतात आणि 20% आजारच हे शरीरापासून होतात. मग याचं मुख्य कारण काय आहे तर ताणतणाव आहे. आता हा ताणतणाव कोणाला नाही तर शाळेत जाणाऱ्या लहान मुलाला आहे. तुम्ही शाळेत येता तुम्हाला आहे. तुमचे मोठे बहीण भाऊ असतील, कॉलेजला जात असतील त्यांना आहे. जे करिअर करणारे विद्यार्थी असतील त्यांना आहे. जे आईवडील प्रौढ आहेत त्यांना आहे. म्हातारे आजी आजोबा आहे. प्रत्येकाला कशाचा तरी ताण कमी जास्त प्रमाणामध्ये असतो. मग यामुळे माणसाला सुखाचं जे जीवन आहे ते काही जगता येत नाही. मग आता हे ताणतणाव दूर करण्यासाठी आपण काय करतो तर औषध, गोळ्या, दवाखाने, डॉक्टर हे सतत चालू असते. आणि मग डॉक्टर सांगतात त्या पद्धतीने हे खाऊ नका, ते खाऊ नका. आणि मग ह्याच्यामध्ये सगळा जीवनाचा जो आनंद आहे तो आपल्याला पाहिजे तसा मिळत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की रासायनिक खतांचा वापर, औषधांचा वापर प्रचंड वाढलेला आहे. म्हणून अन्नधान्य हे रसायनाने युक्तच आहे. शेतातून निघणारे पालेभाज्या पहा, त्यानंतर फळभाज्या पहा. असे आपण ज्या गाईचं म्हशीचं दूध घेतो त्या दुधामध्ये पहा तर अशा अनेक प्रकाराने त्याच्यामध्ये रसायनाचा वापर झालेला आहे. हवेचं प्रदूषण तर तुम्ही पाहताच. वेगवेगळे वाहनं आहेत, या वाहनाच्या माध्यमातून, त्याच्यानंतर मोठ्या मोठ्या वीटभट्ट्या आहेत त्याच्यामधून आपण पाहतो की हवेचं प्रदूषण मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे. त्याचप्रमाणे पाण्याचं सुद्धा प्रदूषण मोठ्या प्रमाणावर झालं आहे. आणि मग
या सगळ्यामधून काय होत चाललेलं आहे की आपलं दैनंदिन जे जीवन आहे याच्यावर याचा मोठा परिणाम होतो दैनंदिन जीवनावर, आणि त्यामुळे मग आपल्या शरीरात वेगवेगळे आजार उद्भवायला लागले. त्यातलं एक महत्त्वाचं कारण असं आहे की आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये मोबाईल आलेले आहेत, त्याचप्रमाणे टी व्ही आहे. या मोबाईलनं तर इतकं आपल्याला ग्रासून टाकलं आहे की मोबाईलशिवाय आपलं पान हलत नाही. आणि मग याचा वापर इतका वाढला आहे तर रात्रीला कितीतरी वेळ आपण जागरण करत असतो. म्हणजे आपली दिनचर्यासुद्धा या मोबाईलनं बदलवली. घरामध्ये टी व्ही आहे, स्त्रिया टी व्ह्या पाहतात आणि याच्यातून अनेक आजारसुद्धा उद्भवायला लागलेत, परंतु हे कोणाच्या लक्षात येत नाहीत. मानाचे मणक्याचे जे आजार आहेत तर ते हे मोबाईलमधून व्हायला लागलेत, हे कोणी लक्षात घेत नाही. बरं, आता दुसरी गोष्ट अशी आहे की आपण हे टाळू शकत नाही, आणि टाळतो म्हणलं तरी आपल्याला ते शक्य होणार नाही. मग हे सगळं आपल्याला न टाळता सुद्धा याच्यातून आपला चांगला जीवनमार्ग सुधारता येतो. तो कशाच्या माध्यमातून? तर आपण याच्यावर मात करू शकतो, प्राणायाम करू शकतो, योगासनं करू शकतो, ध्यान करू शकतो. याच्यातून मात्र आपण बराचसा आपल्या जीवनातला आनंद आपण मिळवू शकतो. चला तर मग आपण सारे योग करूया आणि निरोगी जीवन मार्ग धरूया. काय करू आपण सारे योग करूया आणि निरोगी जीवन मार्ग धरूया. या योग साधनेच्या वर्गामध्ये मी नंदकुमार खोडके परभणीवरून आपल्या सर्वांचं स्वागत करतो. बरेच जण डॉक्टरनं सांगितल्यामुळे व्यायाम करत असतील, तर तरुण मुलं कोणी जिममध्ये जात असेल, कोणी सकाळी जॉगिंग करत असेल, फिरायला जात असतील, किंवा कोणी टी व्हीवर मोबाईलमध्ये पाहून किंवा एखाद्या योग शिबिराला जाऊन कोणीही व्यायाम करत असेल, शरीराच्या हालचाली करत असेल, याच्यातून फायदा होत नाही असं नाही, परंतु जो खरा लाभ व्हायला पाहिजे तो लाभ होत नाही. आणि मग यासाठी आपण योग्य पद्धतीने याचा जर आपण अभ्यास केला तर मित्र हो, नक्कीच आपल्याला लाभ होणार आहे, आणि हा लाभ तुम्हाला दीर्घकाळापर्यंत टिकणार आहे. तर तो लाभ आपल्याला या योग साधनेच्या माध्यमातूनच होणार आहे. निरोगी जीवनासाठी योगासने हे अत्यंत महत्त्वाचे आहेतच, त्याचबरोबर प्राणायामसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. मग आता प्राणायाम कशासाठी? तर त्याची सुरुवात जर आपण चांगल्या पद्धतीनं जर केली तर आपल्याला त्याचा खूप असा फायदा होऊ शकतो किंवा लाभ होऊ शकतो. आता जन्मापासून मृत्यूपर्यंत आपण श्वास घेतो सोडतो ही क्रिया चालू आहे आपली, तर ती आपलं हृदय आणि फुफ्फुस या दोघाच्या गतिशीलतेमुळे हे घडत असते. आपण हवा घेतो सोडतो, परंतु याला हवा म्हणणं पुरेसं नाही, तर आपल्या शरीरामध्ये जी हवा प्रवेश करते तोच प्राण आहे, त्यालाच प्राणशक्तीसुद्धा म्हणतात. त्यालाच आपण हवेतील ऑक्सिजनची जी लेवल आहे ती आपल्या शरीरामध्ये टिकून राहायला पाहिजेत. आपण कोरोनामध्ये सगळ्यांनी अनुभव घेतलेला आहे, तर किंवा आपल्या अवतीभोवती नातेवाईक या सगळ्या गोष्टी आपण बघितल्यात, अनुभवल्यात. तर ऑक्सिजन लेवल डॉक्टरकडे गेल्याच्यानंतर ऑक्सिजन लेवल अगोदर चेक करत होते आणि मग त्यानंतर ते ठरवत होते. म्हणजे शरीरामध्ये प्राणशक्ती संतुलित असणे, भरून असणे हे निरोगी जीवनाचा पाया आहे. यासाठी प्राणायाम समजून घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे. आता प्राण आणि आयाम हे दोन शब्द येतं, या दोन शब्दापासून एक सामासिक शब्द तयार झाला प्राणायाम. तर प्राण म्हणजे काय? तर प्राण म्हणजे आपल्या शरीरामध्ये जी गतिशील शक्ती असते त्याला प्राण असं म्हणतात. आणि आयाम म्हणजे काय? तर आयाम म्हणजे त्या प्राणाचा केलेला विस्तार, त्याच्यावर मिळवलेलं नियंत्रण किंवा नियमन. म्हणजेच नैसर्गिक या श्वासाला, आपण जो श्वास घेतो तो नैसर्गिक श्वास आहे, या नैसर्गिक श्वासाला विशिष्ट अभ्यासाने आणि संस्काराने अनुशासित करणे यालाच प्राणायाम असं म्हणतात. या प्राणायामाचा अभ्यास करत असताना आपल्याला 4 प्रकारचे प्राणायाम हे मूळ प्राणायाम आहेत. हे जर तुम्ही केलेत तर तिथून पुढे तुम्हाला पुढचे सगळे प्राणायामाचा अभ्यास व्यवस्थित करता येतो. म्हणून पहिला प्राणायाम कोणता आहे? तर नैसर्गिक प्राणायाम आहे. दुसरा आहे म्हणजे ज्याला आपण नैसर्गिक श्वसन म्हणतो. दुसरा आहे की विभागीय श्वसन आहे, त्यानंतर यौगिक श्वसन आहे आणि त्यानंतर दीर्घ श्वसन आहे. तर नैसर्गिक श्वसन म्हणजे काय? किंवा त्याला सहज श्वसन म्हणतो, आपण घेतो सोडतो हे सहज श्वसन आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंत हे सहज पद्धतीने चालू असते. हृदय आणि फुफ्फुसाचं कार्य हे सतत चालू असते. त्या कार्यातून जे श्वसन घडते त्याला नैसर्गिक श्वसन किंवा सहज श्वसन असं म्हणतात. यासाठी मनुष्य कोणताच प्रयत्न करत नाही, हे सहज घडत असते आणि आपोआप घडत असते.
पण प्राणायामाचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला एक बसण्याची स्थिती असते. तर ती कोणती कोणती स्थिती असते, तर एक तर पद्मासन असते, अर्ध पद्मासन असते, त्यानंतर वज्रासन असते, त्याप्रमाणे स्वस्तिकासन असते किंवा सिद्धासन असते. हे प्राणायामाचे आसनं आहेत. या आसनात बसून जर प्राणायाम केला तर त्याचा लाभ हा जास्त होतो. आणि ज्याला कोणाला, आता वयस्कर कोणी असतील, ज्यांना कोणाला गुडघ्याचे त्रास असतील, ते कोणी बसूच शकत नसेल, तर मग आपण खुर्चीमध्ये सुद्धा बसू शकतो किंवा एखाद्या सपाट जागेवर बसून किंवा पलंगावर बसून सुद्धा आपण करू शकतो. आपल्याला सुखावह वाटेल अशा पद्धतीने आपण बसू शकतो. आता याच्यामध्ये आपल्याला ताठच बसायचं असते. का ताठ बसायचं असते, त्याचं कारण असं आहे की आपल्या शरीरामध्ये ह्या असंख्य नाड्या आहेत. त्यापैकी 3 नाड्या ह्या प्रमुख आहेत. त्यामध्ये एक आहे डावी नाडी, एक आहे उजवी नाडी, आणि आपला जो मेरुदंड आहे, ज्याला आपण पाठीचा कणा म्हणतो, तर त्या मेरुदंडामध्ये सुषुम्ना नावाची जी नाडी आहे ती स्थित असते. आणि हा जो प्राणप्रवाह आहे शरीरामध्ये, म्हणजे म्हणजे पायाच्या अगदी बोटाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत जो प्राणप्रवाह शरीरामध्ये चालू आहे, तर तो हा या 3 नाड्यामधून जात असतो. म्हणून बसण्याची जी स्थिती आहे ती या आसनामध्ये बसूनच करायची असते. त्याचप्रमाणे योगाभ्यास करताना एक साधे नियम आहेत की काय, अंगामध्ये कपडे कसे सैल असले पाहिजेत. म्हणजे अंगाला स्किन टाईट जर कपडे असतील तर आपल्याला व्यवस्थित ते करता येत नाही. म्हणून सैल कपडे आपण धारण केले पाहिजेत. याच्या अभ्यासासाठी सकाळचा वेळ हा अत्यंत चांगला वेळ आहे. त्याचप्रमाणे पोट आपलं रिकामं असलं पाहिजेत. बसण्यासाठी एक आसन असलं पाहिजेत. आणि जवळ कुठे धूर किंवा धूळ असं वातावरण नसलं पाहिजे. असे हे साधे सोपे नियम आहेत. हे जर आपण पाळले तर आपल्याला प्राणायामाचा अभ्यास चांगल्या पद्धतीनं करता येतो. म्हणून मित्र हो, या व्हिडिओमध्ये आपण प्राणायाम म्हणजे काय आणि या प्राणायामाची पूर्वतयारी म्हणजे काय याचा आपण अभ्यास केला. यानंतरच्या आपण आता व्हिडिओमध्ये प्रत्यक्ष प्राणायामाला सुरुवात करणार आहोत. इथे थांबूयात. धन्यवाद.